हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आशा करते की तुम्ही सगळे आनंदात असाल आणि मी पण मस्त मजेत. आज आपण बोलणार आहोत YT स्टुडिओ सारखं ओपन केल्यामुळे काय होतं. जे नवीन क्रिएटर्स आहेत, ज्यांचं नवीन चॅनल आहे, त्यांना ह्याबद्दल माहिती असलंच पाहिजे. ह्याबद्दलच नाही, सगळ्याच गोष्टींबद्दल माहिती असलं पाहिजे. यूट्यूबबद्दल ज्ञान असलं पाहिजे. त्याशिवाय काही ऑप्शन नसतो. आपण त्याचा अभ्यास करणार तरच आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास केल्यानंतरच आपल्याला आपला पेपर सोपा जातो. तसं असतं. म्हणजे आपण पहिला आपल्याला यूट्यूबबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. मी पण पहिलं खूप सर्च केलं, कसे व्हिडिओ बनवतात, कशा प्रकारचे व्हिडिओ बनवतात, सगळ्या प्रकारचे मी सर्चिंग केलं. नंतरच मी यूट्यूब चॅनल बनवायला सुरुवात केले. आधी माझे सबस्क्राईब वाढत नव्हते, पण हळूहळू मला अभ्यास करून कळायला लागलं, मग माझी सबस्क्राईब वाढायला सुरुवात झाली. तर आज आपण बोलणार आहोत YT स्टुडिओ सारखं ओपन केल्यामुळे काय होतं. ॲक्च्युली YT स्टुडिओ सारखं ओपन केल्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप मोठा परिणाम होतो. कारण ते सरळ आपले ह्याला यूट्यूबच्या चॅनलला दिसतं की आपण सारखे YT स्टुडिओ ओपन करून बघतो आहे. त्याशिवाय प्लस आपण आपले व्हिडिओ सारखे पण बघू नये, त्याच्यावरती पण खूप परिणाम होतो. मग त्यामुळे आपण काय करायचं, YT स्टुडिओ ओपन नाही करायचे. त्यामुळे काय होतं की चला तर मग आता आपण ह्याच्यामध्ये बघूया की YT स्टुडिओ ओपन केल्यामुळे काय होतं. तुम्हाला एक सांगू का, YT स्टुडिओ ओपन सारखं केल्यामुळे कुठलाही परिणाम होत नाही. उलट आपल्याला त्याचा फायदाच होतो. कारण YT स्टुडिओ म्हणून आपल्याला दिलेला असतो की आपण त्याच्यामध्ये आपले फक्त सबस्क्राईब किती झाले, वॉच टाईम किती झाले किंवा किती व्ह्यूज आले हेच बघण्यासाठी नसतात. त्याच्यासाठी आपण YT स्टुडिओ आपण कारणासाठी आपण ओपन करू शकतो. टॅग चेंज करायला किंवा आपल्याला कुठे चेंजेस करायचे असतील किंवा काही करायचं असेल तर आपल्याला YT स्टुडिओचा खूप मोठा उपयोग होतो. त्यामुळे आपण YT स्टुडिओचा होईल तेवढा उपयोग करायचा असतो. YT स्टुडिओ ओपन केल्यामुळे कुठलाही परिणाम होत नाही, हे तुम्हाला मी सांगू इच्छिते. मला पण आधी असंच वाटायचं की मी म्हणजे भरपूर असे व्हिडिओ बघायची. मला वाटायचं की YT स्टुडिओ ओपन केल्यामुळे खूप मोठा परिणाम होतो, पण असं काही नाही आहे. त्यामुळे तुम्ही बिलकुल बिंदास राहा. YT स्टुडिओ ओपन केल्यामुळे कुठलाही परिणाम होत नाही. तुम्ही बिंदास त्याला यूज करू शकता आणि यूज करा. कारण त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारखा फायदा मिळतो. त्याच्यामध्ये टॅग्स वगैरे सगळं काही चेंज करायला भरपूर काही फायदा असतो. त्यामुळे तुम्ही बघाच.